आता पाहूयात काही महत्त्वाच्या बातम्या। डीजीसीए कडून इंडिगोला कारणे दाखवा नोटीस। भोंगळ कारभाराला इंडिगोचे सीईओ जबाबदार असा ठपका। 24 तासात उत्तर न दिल्यास कारवाई केली जाईल। पुणे विमानतळावरून आज पण इंडिगोची उड्डाणं विलंबानं, पण आज काही फ्लाइट्स उशिरानं धावणार। जवळपास 2 ते 3 तास विमानं उशिरा धावणार। आज परिस्थिती पूर्वपदावर आली असल्याची पुणे विमानतळ प्रशासनाची माहिती। इंडिगोची सेवा विस्कळीत झाली, त्यानंतर आता पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांना फटका बसला। काही आमदार खासगी वाहनानं नागपूरला रवाना, काही मंत्री चार्टर्ड विमानानं नागपूरला जाणार। अनेक आमदारांनी तिकीट रद्द करून स्वतःच्या गाडीने केला प्रवास। इंडिगो कंपनीच्या विमान सेवेचा बोजवारा उडाला। स्पाइसजेट कंपनीकडून 100 अतिरिक्त उड्डाणं वाढवण्याचा निर्णय। इंडिगोच्या घोळामुळे अनेकांचे हाल, त्यामुळे कंपनीचा हा मोठा निर्णय। इंडिगोची सेवा विस्कळीत, त्यानंतर रेल्वेचा मदतीचा हात। बंगळुरू आणि दिल्लीसाठी विशेष गाड्या सुटल्या। पुणे दिल्ली पुणे विशेष रेल्वे गाडीचं आयोजन झालं। आज रात्री 9 वाजता एक रेल्वे दिल्लीसाठी रवाना होणार। सोमवारी पुणे ते बंगळुरू रेल्वे गाडीचं नियोजन करण्यात आलं। इंडिगोच्या विस्कळीत विमान सेवेचा मंत्र्यांनाही फटका बसला। नागपूर अधिवेशनासाठी मंत्री रेल्वेने दाखल झाले। भास्कर जाधव, अनिल परब, संजय राठोड यांच्यासह अनेक मंत्री रेल्वेने नागपूरमध्ये पोहोचले। काही नेते समृद्धी महामार्गाने नागपूरमध्ये दाखल। नवी मुंबईमध्ये मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत मराठा भवन उद्घाटन सोहळा संपन्न। कार्यक्रम तर पनवेलमधल्या खांदा कॉलनी या ठिकाणी जरांगे पाटील संध्याकाळी 5 वाजता होणार दाखल। मुंबईमध्ये नौदलाच्या हेलिकॉप्टरची उद्यापासून दररोज सायंकाळी 5:30 वाजता प्रात्यक्षिक। नौदल दिनानिमित्त गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी सोमवारपासून 3 दिवस होणार प्रात्यक्षिक। राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या उपस्थितीमध्ये बुधवारी बेटिंग रिट्रीट। मुंबईमध्ये 8 डिसेंबर ते 9 डिसेंबर दरम्यान पाणी कपात। महापालिकेकडून तानसा जलवाहिनी बदलण्याचं काम हाती घेतलं जाणार, त्यामुळे 17 विभागांमध्ये 15% पाणी कपात। मुंबईकरांनी पाणी जपून वापरावं असं प्रशासनाचं आवाहन। आणि यानंतर बातम्या शहरांमधल्या। नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनासाठी लगबग सुरू, तर तापमानाचा पारा आणखी 2 अंश घसरण्याची देखील दाट शक्यता। रविवारी नागपूरचं किमान तापमान 8.5 अंश सेल्सिअसवर आणखी 2 अंशांनी तापमान घसरण्याचा अंदाज। 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन ज्येष्ठ लेखिका आणि विचारवंत डॉक्टर मृदुला गर्ग यांच्या हस्ते होणार, तर साताऱ्यामध्ये पार पडणार संमेलन। समारोपास ज्येष्ठ लेखक रघुवीर चौधरी यांची प्रमुख उपस्थितीही असणार। नाशिकच्या तपोवनात झाडांभोवती सायकली फिरवत वृक्षतोडीला विरोध। नाशिक ते शेगाव सायकलवारी करणाऱ्यांकडून तपोवनात अनोखं निदर्शन। धुळे शहरामध्ये तापमानाचा पारा पुन्हा घसरला। धुळ्याचा पारा 7.6 अंशांवर पोहोचला। जनजीवन विस्कळीत झालं। ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकांवरती रोगराई पसरली। कोल्हापूरमध्ये बहिणीची छेड काढल्याच्या कारणानं भावानं केली तरुणाची हत्या। प्रकरणामध्ये एका अल्पवयीन मुलासह दोघांवर गुन्हा दाखल। शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल।